फलटण वीज महावितरणच्या कार्यालयात आम्ही सगळे शेतकरी इथं त्यांच्या अडचणी वगैरे सगळ्या घेऊन आलो होतो. इथं परिस्थिती काय आहे फलटण तालुक्याच्या सर्व ग्रामीण भागात जिथे जिथे 3 फेजचं घरातली लाईट ज्या लोकांची संपूर्ण तालुक्यात ग्रामीण भागात लोकांच्या घरातल्या लाईटी वीज 3 फेजवरून जोडलेली आहे. त्या सर्व भागामध्ये वीज कपात 6 ते 10 होत आहे. म्हणजे जवळपास सर्व फलटण तालुक्यातल्या ग्रामीण भागात 6 ते 10 फलटण तालुका अंधारात राहतोय. हा अन्याय, हा वीज महावितरणचा कारभार अन्यायी आणि अयोग्य आहे. आम्ही सगळ्यांनी आत्ताच वीज महावितरणच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जर ग्रामीण भागातल्या काही लोकांना 6 ते 10 लाईटचा त्रास, वीज कपात होते, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आज चोऱ्या व्हायला लागल्यात. आता ह्यांची चोरी झालेली बघा, ह्यांची चोरी झाली. किती तोळे सोने गेले तुमचे? किती लाखाचं? 3.25 लाखाचं चोरीच गेला. तुमचं किती लाखाचं गेले? 6 लाखाचं. 6 लाखाचं. तर ह्या लोकांचं आता एवढ्यात ह्या चोऱ्या वाढायला लागल्या. त्या 1.5 ते 2 महिने झालं लोड शेडिंग चालू आहे. 6 ते 10 लाईट जात आहे. आता सातारचे वीज महावितरणचे अधिकारी थळनोर साहेब, त्यांच्याशी आम्ही बोललो तर ते म्हणले एक 8-15 दिवसांसाठी आम्ही हे वीज कपात केलेली आहे. पण 8-15 दिवस आम्ही सांगितलं त्यांना, 2 महिने झाले तब्बल ही वीज कपात सुरू आहे. जर वीज कपात करायची आहे तर माझं असं म्हणणं आहे, ज्या साहेबांनी महावितरणच्या साहेबांनी आदेश दिला की 6 ते 10 तुम्ही ह्या लाईटी वीज घालवा इथली, तर माझं असं म्हणणं आहे पहिले 6 ते 10 मधला त्यांनी 4 तास त्यांच्या घरी सुद्धा वीज कपात झाली पाहिजे. जसा राजाला सुद्धा जनतेची काय अडचण आहे ही त्या राजाला कळली पाहिजे. हे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, ह्यांनी सुद्धा ही झळ सोसली पाहिजे. 4-4 तास लाईट त्यांच्या घरी सुद्धा गेली पाहिजे. आता मी सासवड गावातून येतो. आमच्या गावामध्ये लाईट जात नाही का, तर आमचं 3 फेज आहे, सिंगल फेज आहे. 3 फेजवरून आमच्याकडे लाईट आलेली नाही घरामध्ये. हा त्रास कुणाला आहे? ज्यांच्याकडे 3 फेजवरून सिंगल फेजची लाईट घरामध्ये गेली त्यांना हा त्रास होतोय. भरपूर मोठ्या प्रमाणात ही संख्या आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी सिंगल फेजचं काम होणं अजूनही पेंडिंग आहे. मग एवढ्या दिवस काय करत होतं महावितरण? हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला दिसून येत आहे आणि त्याचा जे परिणाम आहेत हे सगळ्या फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. तर आमचं असं म्हणणं आहे, हा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय आहेत आमच्यासाठी, फडणवीस साहेबांनी पाहावा, मंत्री साहेबांनी सगळ्या पाहावा. आणि त्यांनी सुद्धा, आम्ही आता त्यांना सांगितलं की तुम्ही अख्खा महाराष्ट्र बंद करा, 1-2 दिवस बंद ठेवा, 2 तास बंद केली लाईट अख्ख्या महाराष्ट्राची, तर हा सगळ्यांचा प्रश्न मिटेल. मंत्री महोदयांनी सुद्धा, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 2-2 तास, 4-4 तास घरी त्यांच्या लाईट घालवण्याचे आदेश दिले पाहिजेत. त्यांनाही समजलं पाहिजे की आपले महाराष्ट्रातले शेतकरी 4-4 तास असल्या उन्हाळ्याचे बिना वीज किती त्रास होतो. ह्याच्यामध्ये गर्भवती स्त्री असतात, आजारी असलेले वयोवृद्ध लोक असतात, लहान मुले असतात, शाळेचे काही दिवस असतात. आता ठीक आहे, समजा चला सुट्ट्या लागल्यात, पण ह्याच्या अगोदर परीक्षांचे दिवस चालू होते, चोऱ्या माऱ्या व्हायला लागलेल्या आहेत. ह्यांच्या मंडळींना तर एवढं मारलंय की त्या घरी सुद्धा चहा घ्यायला सुद्धा येणार, लहान मुलं घाबरतायत. तर ही मुख्यमंत्र्यांना, मंत्री महोदयांना ही परिस्थिती माहिती पाहिजे की आपला महाराष्ट्र अशा प्रकारे जगतोय, तर त्याची 4 तास झळ लाईट त्यांच्या घरी नसली पाहिजे असे त्यांनी ही केलं पाहिजे. आणि 4 तास त्यांनी सुद्धा लाईट सोसली पाहिजे की 4 तास विना वीज अंधारात काय त्रास होतो ते त्यांनाही समजलं पाहिजे. जसं आता मोदी साहेबांनी गाड्या डिझेल नाही, इंधन नाही, तर गाड्या कमी केल्या, मुख्यमंत्री महोदयांनी गाड्या कमी केल्या, विरोधकांनी कमी केल्या, सत्ताधाऱ्यांनी कमी केल्या. त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा ह्या आमच्या 4 तासातली वीज कपात त्यांनी सुद्धा थोडी सोसली पाहिजे. म्हणजे विना विजेचा काय त्रास होतो हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि ही कुठपर्यंत चालणार आहे वीज कपात? 8-15 दिवसासाठी आम्हाला आत्ता वरनं कळलं की 8-15 दिवसासाठी वीज कपात होती. ही किती दिवस चालली वीज कपात? 2 महिने झाली तरी वीज कपात संपत नाही. आम्ही निर्वाणीचा इशारा वरती फलटण महावितरणच्या सन्माननीय अधिकाऱ्यांना दिलाय की जर ही प्रकरण आज जर थांबलं नाही
तर आम्ही येणाऱ्या काळात ह्या फलटण महावितरणला टाळा ठोकणारे मुख्यमंत्री महोदयाने ह्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. नंतर होणार काय, पोलीस स्टेशन आमच्यावरच गुन्हे दाखल करणार. म्हणजे योग्य कोण इथं, अयोग्य कोण इथं ही तपासलं जाणार नाही. पण सरकारी कामात अडथळा म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केले जाणार. पण इथं आमच्या लोकांच्या मध्ये किती त्रास होतोय, आम्हाला किती त्रास होतोय, आमच्यावर किती प्रकारचे गुन्हे अडचणी येत आहेत, ह्याच्यावरती महावितरणवर कुठले गुन्हे दाखल होणार आहेत का, तर ह्याचा सरकारने गांभीर्यानं अभ्यास करावा ही नम्रपूर्वक विनंती. काय सुनील गुलाब शिंगाडे, कुरोली बुद्रुक, तालुका फलटण. रात्रीची चोरी झाली. 4 तोळ सोनं गेलं. 13 तारीख 13 मे 2026. 4 तोळ सोनं गेलं, 15,000 रुपये कॅश आणि चांदी एवढं गेलं.